Very good morning to all students. We are discussing about environmental management. आपण या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टरमध्ये पोल्युशन जे आहेत टाईप्स ऑफ पोल्युशन पाहिलं होतं मागच्या क्लासमध्ये. टाईप्स ऑफ पोल्युशनमध्ये आपण 3 प्रकारचं पोल्युशन सांगितलं होतं. पहिलं होतं एअर पोल्युशन, दुसरा टाईप सांगितलं आपण वॉटर पोल्युशन, आणि थर्ड टाईप सांगितलं आपण सॉईल पोल्युशन. राईट. तर असे 3 टाईप्स आपण बघितलेले आहेत. कॉजेसपर्यंत आपण पाहिलं होतं. याची कॉजेस पाहिलं होतं. कॉजेस म्हणजे आपण हे कोणते कोणते रिझन्स असतात की कॉजेस म्हणण्यापेक्षा पोल्युटंट्स बघितलं, त्यामध्ये कोणते पोल्युटंट्स रिस्पॉन्सिबल आहेत की हे पोल्युशन घडवतात. तर याच्यामध्ये वेरियस काइंड ऑफ टॉक्झिक गॅसेस, डस्ट पार्टिक्युलेट मॅटर, ओके, रॅडिएशन्स, हे सगळे इमिट होतात आपण सांगितलं होतं. इथं वॉटरमध्ये बऱ्याचशा केमिकल फर्टिलायझर्स असतील, ॲसिड रेन होतं ड्यू टू द एअर पोल्युशन, किंवा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत विडीसाइड्स, फंगीसाइड्स वगैरे जे स्प्रे केलं जातं. आणि सॉईलला पण आपण तशाच प्रकारचे काही फर्टिलायझर्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स, very responsible to cause the soil pollution and due to which soil erosion may be take place. So these are the some kinds of pollutions like the air, water and soil. आता याच्यामध्ये आपल्याला सोर्सेस बघायचं आहे. आता आपण जसं की सांगितलं आहे, सपोज करू आपल्याकडं CO2 आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, आणि सल्फर डायऑक्साईड आहे, ओके, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहे. तर हे समजा काही टॉक्झिक गॅसेस आहेत. तर यांच्या सोर्सेस काय असतात? ओके, सोर्सेस काय असतील? तर सोर्सेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कंबशन आहे. कंबशन ऑफ फ्यूल सगळ्यात महत्त्वाचा. कंबशन ऑफ फ्यूल, जिथं कंबशन होतं फ्यूलचं तिथं ही गॅसेस ज्या आहेत त्या स्मोकच्या फॉर्ममध्ये तिथं रिलीज केल्या जातात. कंबशन म्हणजे आता याच्यामध्ये व्हेहिक्युलर कंबशन असू शकतो, किंवा आपण बघितलं ड्युरिंग द इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन बराचसा कोल जो आहे, कंबशन कशाचं केलं जातं? कोलचं केलं जातं. कोलचं कंबशन बी याला रिस्पॉन्सिबल असतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन सोर्सेस कोणत्या कोणत्या? इंडस्ट्रीयल लिकेज असतात. इंडस्ट्रीयल लिकेजेस. आता लिकेजेस, ओके, LEAKAGES, लिकेजेस. इंडस्ट्रीयल लिकेजेस काय असतं? आपण भोपाळ गॅस दुर्घटना सगळ्यांना माहिती आहे. तर तिथं इंडस्ट्रीयल लिकेज झाला होता. त्या ठिकाणी आपल्याला कोणतं गॅस रिलीज केलं ड्यू टू द लिकेजमुळं? CH4 कोणता गॅस आहे? हा आहे मिथेन. मिथेन गॅस जे आहे, मिथेन वायू, ज्याच्यामुळं खूप सारे फिटल म्हणजे प्राण जे आहेत त्या, लाईव्स ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय झाल्या होत्या इन भोपाळ. तर त्या भोपाळ गॅस लिकेजमध्ये म्हणजे ते एक प्रकारचं मिथेन गॅस इंडस्ट्री त्या ठिकाणी लिकेज दिसला, आणि त्याच्यामुळं हे बरेचसं ॲक्सिडेंटल ज्या डेथ ज्या होत्या त्या झाल्या. तर अशा कंबशन ऑफ फ्यूल, आणि याच्यामध्ये व्हेहिक्युलर असतील, इंडस्ट्रीयल असतील, तर त्या सगळ्या फ्यूल्सचं कंबशन, हे सोर्सेस आहेत या गॅसेसच्या, टॉक्झिक गॅसेसच्या. आता दुसरं आपण सांगितलं होतं की बायोलॉजिकल आणि केमिकल ज्या इन्सेक्टिसाइड्स आहेत, किंवा बायोलॉजिकल वीड्स आहेत, अल्गी वगैरे ज्या असतील, एक्सेस ग्रोथ झालेली असेल त्यांच्या. आता त्या अशा वॉटर पोल्युशनमध्ये आपल्याला काय दिसतं की इथं सोर्सेस काय आहेत? इंडस्ट्रीयल वेस्ट आहे. वॉटर पोल्युशनमध्ये पण इंडस्ट्रीयल कुठलं आहे? इंडस्ट्रीयल वेस्ट. इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे. हे सगळेचे सगळे ते रिस्पॉन्सिबल आहेत जे की वॉटरला पोल्युटेट करतात. इंडस्ट्रीयल वेस्ट बघितलं आपण, एक उदाहरण पण दिलं होतं की एखादी रिव्हर फ्लो करत असेल, त्याच्या बाजूला इंडस्ट्रीज कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात, आणि तिथं इंडस्ट्रीयल इफ्लुएंट म्हणून जे वेस्ट वॉटर कंटेनिंग टॉक्झिक अँड हार्मफुल केमिकल, तसा इफ्लुएंट जो आहे तो रिव्हरमध्ये रिलीज केला जातो. ड्यू टू दॅट
वॉटर पोल्युशन इज ऑकर. तर वॉटर पोल्युटेड होतं आणि त्या इंडस्ट्रीयल इफ्लुएंटमुळं ओके. आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये डिस्चार्ज होतं, लिकेजेस असतात त्या केमिकल्सचं, ते पण रिस्पॉन्सिबल आहे. इन्सेक्टिसाइड्स वगैरे जे वापरले जातात ते पण, समजा आपण काय केलेलं आहे, आता पावसाळा चालू आहे आणि आपण स्प्रे केलेले आहे एक इन्सेक्टिसाइड ऑन द सोयाबीन क्रॉप. तर काय झालं की आज तुम्ही दिवसभर स्प्रे केलेला आहात, औषध मारलेलं आहे आणि लगेचच 4 ते 5च्या दरम्यान पाऊस पडला. काय होतं, ते जे सगळ्याचं इन्सेक्टिसाइड जे तुम्ही वापरलं होतं, केमिकल फर्टिलायझर आहे तो, आणि तो विथ कंटेनिंग वॉटर थ्रू ते फ्लो होणार. तर वॉटर फ्लो थ्रू ते जाणार कुठं, तर ते एखाद्या वॉटरच्या स्टोरेजमध्ये जाणार. वॉटर स्टोरिंग जे काही लेक असेल अराउंड, आपल्या रिव्हर असतील किंवा पॉन्ड असेल, तिथं ते जाणार आणि तिथलं वॉटर पोल्युटेड होणार. तर हे सोर्स आहे. सॉईल पोल्युशनचे सोर्सेस काय आहेत? सॉईल पोल्युशनच्या सोर्सेस देखील सिमिलर आपल्याला दिसतात. काही इंडस्ट्रीयल त्याला म्हणू आपण प्रोडक्शन्स लाईक विडीसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्सचा यूज, इन्सेक्टिसाइड आहेत, बायो फर्टिलायझर म्हणू आपण. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट वगैरे जे असतं, कॅरी बॅग्स वगैरे जे आहेत, ते सोर्सेस आहेत सॉईल पोल्युटेड करतं. ओके. आपण इथं सगळ्यात महत्त्वाचं बी म्हणू शकतो सॉलिड वेस्ट. आपण वेट वेस्ट आणि सॉलिड वेस्ट बघितलं होतं, जे की सॉलिड वेस्ट त्याला म्हणतो जे बायोलॉजिकली डिग्रेड होत नाही. तो खूप टाईम ड्युरेशन, थाउजंड्स ऑफ इयर लागते त्याला डिकम्पोज व्हायला. लाईक आपल्याकडं प्लास्टिक बॅग्स जे असतात ते लवकर डिकम्पोज होत नाहीत. तर अशा प्रकारचे सबस्टन्सेस आर कॉल्ड सॉलिड वेस्ट. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं काही ग्लास असतात, ग्लास आहेत, थर्माकॉल्स आहेत, बरेचसे सॉलिड वेस्ट असतात ते आपण, किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात ते पण सॉईल पोल्युशन घडवण्यामध्ये त्यांचा रोल असतो. आता याच्या व्यतिरिक्त, आता हे तर झाले सोर्सेस. आता जर आपण इफेक्ट बघितलं, काय करू आपण इथं इफेक्ट घेऊ, पोल्युशनचे इफेक्ट्स, वेगवेगळ्या पोल्युशनच्या इफेक्ट. या एअर पोल्युशनचा इफेक्ट सगळ्यात महत्त्वाचं कोणावरती होतो? आपण काय करतो, ही गॅसेस आले कुठं, आता हे सगळे टॉक्झिक गॅसेस रिलीज झाले कुठं, ॲटमॉस्फेअरमध्ये. आता ॲटमॉस्फेअरमध्ये नॉट ओन्ली फक्त टॉक्झिक गॅसेस आहेत, बल्कि त्या ठिकाणी आपल्याला ज्या युजफुल गॅसेस आहेत, लाईक ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन देखील आपण ॲटमॉस्फेअरमधूनच मिळवत असतो. जेव्हा मग ऑक्सिजन मिळवायचं असतं, ते कसं मिळवत होतं आपण? बाय द प्रोसेस ऑफ ब्रिदिंग प्रोसेस, किंवा आपण त्याला म्हणू रेस्पिरेशन प्रोसेस आहे, जी आपण ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट्स जे आहेत त्या ऑपरेट करतात. आणि रेस्पिरेशनमध्ये काय होतं, आपण इनहॅल करतो O2 अँड एक्झॅल करतो CO2. तर अशा प्रकारचं रेस्पिरेशन होताना जर अशा टॉक्झिक गॅसेस एंटर करतील, तर यू मे कॉज द व्हेरियस काइंड ऑफ रेस्पिरेटरी डिसीजेस. चान्सेस असतील की आपल्याला बऱ्याचशा टाईप्सच्या रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतील, लाईक लंग कॅन्सर बी होण्याच्या चान्सेस आपल्याकडं जास्त असतात. तर आपल्याला या रेस्पिरेटरी डिसीजेस होतील, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ॲटमॉस्फेअरमध्ये समजा असे काही टॉक्झिक गॅसेस आहेत, किंवा असं गॅस जे की मिथेन आहे. आता मिथेन जर ॲटमॉस्फेअरमध्ये किंवा आपल्या सराउंडिंग आला, तर याच्यामुळं आपल्याला स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय आहे की हा एक प्रकारचा केमिकल गॅस जो आपल्याला बरेच वेगवेगळ्या टाईप्सने हे सगळे आपल्याला हार्मनेस प्रोव्हाइड करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, बरेचशा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणू ऑक्सिजन जो आहे ॲटमॉस्फेअरमधला लेवल O2चा डिक्लाईन होतो ड्यू टू द एअर पोल्युशन. इथं वॉटर पोल्युशन जर झालं, पोल्युशन सगळ्यात पहिल्यांदा वॉटरमध्ये असणारे फ्लोरा अँड फाउना, तुम्हाला यावरून समजतं. फ्लोरा मीन्स जे त्याला आपण म्हणतो फायटो प्लँक्टॉन, अँड फाउना मीन्स झू प्लँक्टॉन.
प्लॅन्क्टॉन्स. हे काय असतात? हे फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजे पाण्यामध्ये असणारे जे प्रोड्युसर्स आहेत, प्लांट्स आहेत सिम्पली आपण म्हणू तर ते प्लांट्सना आपण फायटोप्लॅन्क्टॉन्स किंवा फ्लोरा म्हणतोय. आणि फावना म्हणजे काय? त्यामध्ये असणारे ॲनिमल्स, फिशेस ज्या आहेत, प्रॉन्स असतील, क्रॅब्स असतील, काही स्नेक्स असतील, फ्रॉग्स असतील, हे जे काही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. किंवा आपण ओशियन्समध्ये गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्टोपस लाईक अशा बऱ्याचशा स्पेसीज आपल्याला तिथं पाहायला, शार्क वगैरे ते सगळे भेटतात. तर मग ते सगळेचे सगळे जे आहेत, जर समजा तिथलं वॉटर पोल्युटेड असेल तर ओबियसली याचा परिणाम पहिल्यांदा फ्लोरा अँड फॉनावरतीच होणार आहे. तिथला लाईव्ह स्टॉक डिस्ट्रॉय होतो, किल होतो. याच्यानंतर वॉटरची BOD इन्क्रीज होते. वॉटरची BOD आपण BOD सांगितलं होतं, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड वाढती, डिझॉल्व ऑक्सिजन कमी होतो त्या पाण्यामध्ये आणि त्याचं ऑक्सिजन डिमांड वाढत असते. तर हा परिणाम होतो वॉटर पोल्युशनचा. सॉईल पोल्युटेड झाली तर पहिल्यांदा तर आपल्याला क्रॉप इल्ड जे आहे ते डिक्लाइन होतो, कमी होतो ड्यू टू द सॉईल इरोजन. सॉईल पोल्युटेड असेल तर क्रॉप प्रोड्यूस होणार नाहीत, पीकच वाढणार नाही, तर उत्पन्न पण येणार नाही. आणि ह्या क्रॉपमुळं आपलं जे प्रोडक्शन आहे यावरती त्याचा परिणाम पडत असतो. आता सॉईल पोल्युटेड असल्यामुळं काय होतं की आपल्या बऱ्याचशा अशा पार्ट्स आहेत ज्या सॉईलवरती डिपेंड करतो. लाईक आपण कुठल्याही क्रॉप व्हरायटीज कल्टिवेट करायच्या म्हणतं सॉईलवरतीच डिपेंड करतो. तर सॉईल इज अन काइंड ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला भाग आहे तो. त्याच्यामध्ये आपण जे आहे प्रोडक्शन घेतो तर हा इफेक्ट होतो. तर काही प्लांट्स काय म्हणू आपण, प्लांट्स आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्यासाठी असतात, त्यांची ग्रोथ होणार नाही त्याच्यामध्ये सॉईलमध्ये जर पोल्युशन असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं जे अभाव असणार आहे, स्कार्सिटी असणार आहे, डिक्लाइन होईल कंटेंट, न्यूट्रिएंट कंटेंट मे बी डिक्लाइन. तर दीज आर द सम इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन. Now, how can we control these pollutions? Control measures. कंट्रोल मेजर्समध्ये एअर पोल्युशन होत असेल तर ओबियसली आपल्याला जे कॉजेस, सोर्सेस आहेत याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कंबशन ऑफ फ्यूल जो आहे, फ्यूलचं कंबशन त्यामध्ये कोल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन असले जे फ्यूल्स आहेत यांचं कंबशन मिनिमाइज करावं लागेल. किंवा इंडस्ट्रीज अशा ठिकाणी क्रिएट करायच्या, अशा प्रकारचे त्यांना फिल्टर मशीन्स बसवायच्या की स्मोक मिनिमम रिलीज केला जाईल त्या ठिकाणी. तर त्या प्रकारचे फिल्टर्ड मशीन्स जोडल्या पाहिजेत. तर व्हेहिक्युलर स्मोक्स पण टाळायला पाहिजे, व्हेहिक्युलर स्मोक अवॉइड केला पाहिजे. कारण व्हेहिक्युलर स्मोक म्हणजे बऱ्याचशा कार्बन मोनॉक्साईड अशा नायट्रोजनच्या ऑक्साईड्स आणि CO2 बाहेर रिलीज केला जातो, तर त्याला अवॉइड केलं पाहिजे. हे एक प्रकारचं मेजर कंट्रोल मेजर आहे. ओके, कंट्रोल ॲक्टिव्हिटी आहे. वॉटर पोल्युशनमध्ये आपण केमिकल फर्टिलायझर स्प्रे करण्याऐवजी किंवा इंडस्ट्रीयल इफ्लुएंटला पाण्यामध्ये सोडण्याऐवजी कुठंतरी एक पीट खोदला पाहिजे मोठासा आणि त्यामध्ये रिलीज केलं तर तो बेटर वे असेल पाण्याला, तिथं त्या टॉक्झिकला. तेवढा एरिया ठीक आहे पोल्युटेड होईल, परंतु एक वेळ अशी येणार की तुमचं जे रिव्हर करंट होता, तो वॉटर करंट होता, तो क्लीन असणार आहे विदाऊट पोल्युशन. तर इंडस्ट्रियल इफ्लुएंटचं डायरेक्शन चेंज करायचं आहे, डोमेस्टिक वेस्टचं डायरेक्शन चेंज करायचं आहे. आणि तुम्हाला जे बायो फर्टिलायझर्स आहेत यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, नॉट की केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्सचा यूज जो आहे तो कमी केला तर सॉईल पोल्युशन पण टाळेल आणि त्यातूनच ते वॉटरकडे जातं, तर ते वॉटर पोल्युशन पण टाळलं जातं. तर टॉक्झिक फर्टिलायझर्सचा वापर कमी करायचा, जसं की DDTवरती बॅन आलेला आहे. DDT स्प्रे करण्यास आता आपल्याला परवानगी नाही आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो,
वेस्ट जे आहे, वेस्ट गार्बेजचं मॅनेजमेंट करायला पाहिजे सॉईल पोल्युशनसाठी. सॉलिड वेस्ट जे आहेत त्या सेपरेट ठेवले पाहिजेत, आणि वेट वेस्ट जे असतं ते त्याला आपण म्हणू जे ओला कचरा असतं, लाईक भाज्या असतील, कातडी असतील फ्रूट्सच्या, कशाचाही व्हेजिटेबल्सच्या, तर त्या सगळ्या वेगळ्या करून व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट, त्यांना डिकम्पोज केलं आपण. काय करू शकतो आपण त्यावरती डिग्रेडेशन ही मेथड वापरू शकतो, किंवा आपण वर्मी कंपोस्टिंग मेथड वापरू शकतो, अर्थवॉर्म कंपोस्ट केलं जातं. तर अशा प्रकारे आपण सॉईलचं पोल्युशन टाळू शकतो बाय द अवॉइडिंग केमिकल फर्टिलायझर्स. ओके, सो दीज आर द सोर्सेस, इफेक्ट अँड कंट्रोल मेजर्स ऑफ air pollution, water pollution and soil pollution. Okay, so this is about pollution. Now we are moving towards the need of environmental management or environmental conservation. Why we need to save the environment? तर आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटशिवाय आपलं जे लाईफ सस्टेन होतं आहे ते पॉसिबलच नाही. एन्व्हायरमेंट जर सुटेबल नसेल, फेवरेबल नसेल, तर आपण तिथं जगूच शकणार नाही. म्हणजे सपोज करा की आता जे टेम्परेचर आहे ते डिक्लाईन होत 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 -डिग्री सेल्सियसमध्ये जात असेल, जर लाईक अंटार्क्टिकासारखा जर टेम्परेचर असेल तर तिथं आपण नाही जगू शकणार. मग आपल्याला तशा प्रकारचा एन्व्हायरमेंट क्रिएट करावा लागतो, तर ते आपल्याला पॉसिबल होत नाही. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जसा एन्व्हायरमेंट आहे त्याला कन्झर्व करणं, सेव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. तर वाय वी नीड टू कन्झर्व दिस ऑल काइंड ऑफ एन्व्हायरमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. ओके, ठीक आहे.